नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातला आणखी एक प्रकार, तो म्हणजे कुरडई. करायला अत्यंत अवघड वाटणारी अशी ही कुरडई. बघू शकता एकदम मस्त अशी पांढरे शुभ्र कुरडया आणि एक एक तार सेपरेट झालेली कुरडई कशी करायची चला तर बघूया. आता इथे मी 2.5 किलो गहू घेतलेत. हे स्वच्छ निवडून घेतलेत गहू. यातले बारीक गहू किंवा काळे असे सगळे खराब गहू काढून स्वच्छ निवडून घेतलेत. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला 2-3 पाण्याने आणि भिजत घालायचे. गहू कुठलाही घ्या पण स्वच्छ निवडून घ्यायचा, बारीक काळा काढून घ्यायचा त्यातला. आता इथे गहू धुवून घेतलेत मी. ते एका डब्यामध्ये आपण भिजायला घालणार आहोत. गव्हापेक्षा थोडासा मोठा असा अंदाजे डब्बा घ्यायचा आणि याच्यामध्ये हे गहू सगळे टाकून घेऊ आपण, कारण गहू आपले फुगून थोडेसे वाढतील. त्यामुळे मोठा डब्बा घ्यायचा गव्हापेक्षा. जेवढे गहू आहेत अर्ध्यापर्यंत गहू राहिले पाहिजे आपले असा डब्बा घ्यायचा. आता गहू सगळे डब्यात टाकून घेतलेत. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता. आणि पाणी शक्यतो तुमच्या बोरचं पाणी जर खराब असेल तर ते वापरू नका, त्याने गहू व्यवस्थित भिजत नाहीत. फिल्टरचं पाणी किंवा एकदम गोड पाणी असतं तेच वापरा, त्याने गहू पटकन भिजतात आणि छान फुगतात. आता बघू शकता गव्हाच्या वरती मी 1-1.5 बोट असं इतकं पाणी टाकले. आता याला झाकण लावून आपल्याला उन्हात किंवा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर गरम जागी असं 4 दिवसांसाठी भिजत घालायचे. पण 4 दिवस भिजत घालताना याच्यातलं पाणी आपल्याला रोज बदलायचे आणि नवीन पाणी टाकायचे. वरचं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी टाकायचं. आता 4 दिवसानंतर बघूया. इथे आपले गहू मस्त फुगलेत आणि आंबट वास पण मस्त सुटलाय. थोडीशी आंबट झाली तरच कुरडई छान लागते. 4 दिवसानंतर आपले मस्त असे गहू फुगलेले आहेत. आता आपल्याला हे निथळून घ्यायचे गहू. त्यासाठी मी इथे एक अशी चाळणी घेतली आहे, सगळीकडून छिद्र असणारी. तिच्यावर आपण गहू ओतून घेऊ. आता गहू खूप छान फुगलेत आपले आणि 4च दिवस ठेवा. 3 दिवस ठेवले तर खूप अशी आंबटसर होत नाही कुरडई. चीक एवढा व्यवस्थित आंबटसर लागत नाही, मग एवढी खायला छान लागत नाही चवीला. त्यामुळे 4 दिवस भिजू द्यायचं. बघू शकता असे चाळणीवर आपण गहू ओतून घेऊ. सगळे गहू चाळणीवर ओतून घ्यायचे. याच्यासाठी खरं तर 2 माणसं पाहिजे, पण मी एकटीनेच सगळं करते. आता इथे थोडंसं पाणी टाकून घेऊ डब्यामध्ये आणि सगळे गहू असे मोकळे करून घेऊ आणि चाळणीवर ओतून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून सगळे गहू चाळणीवर ओतून घ्यायचेत आपल्याला. आता इथे आपले गहू सगळे झालेले आहेत डब्यामधून ओतून. आता हे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. मग तो जो भिजण्याचा खराब वास असतो तो निघून जातो. आणि डब्याला बघू शकता कडेने थोडंसं चिकटलेलं आहे, तो आपल्याला घासून घ्यायचा आहे नंतर. अगोदर आपण गहू धुवून घेऊ. गहू एकदम व्यवस्थित धुवून घ्यायचे, म्हणजे त्याला जो भिजलेला खराब वास असतो तो निघून जातो. आणि काही गहू आपले खाली जर फुटलेले असतील तर ते पण धुवून जातात, पांढरा त्याचा चीक. त्यामुळे गहू व्यवस्थितच धुवून घ्यायचे. मस्त असे आपले गहू इथे धुवून निघालेत. आता याला आपल्याला निथळून घ्यायचे. पूर्ण पाणी यातलं निथळून घेऊ. त्यासाठी मी डब्यावर ठेवून घेते चाळणी आणि निथळून घ्यायचेत गहू. असे स्वच्छ गहू नक्की धुवून घ्या. गहू जर डायरेक्ट दळले तर कुरडई खराब वास येऊ शकतो कुरडईला. आता इथे आपले गहू निथळून झालेले आहेत. बघू शकता पाणी नाही राहिलं अजिबात. आता आपण याला दळायला घेणार आहोत. हा जो डब्बा आहे तो घासून घ्यायचा. याच्यामध्येच आपल्याला चीक गाळून घ्यायचं आहे नंतर, त्यामुळे याला घासून घ्यायचं. इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. आता मिक्सरच्या भांड्याला
गहू खूप चिकट असतात, त्याचा चीक तो चिकटू नये म्हणून तेल लावून घ्यायचं सगळीकडून. एखाद्या ब्रशच्या अशा मदतीने किंवा हाताने सगळ्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे आपलं भांडं धुवायला अजिबात त्रास होत नाही, याला काहीच चिकटत नाही. पूर्ण भांड्याला तेल लावून घेतलं. आणि झाकणाला पण तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपलं झाकण पण व्यवस्थित स्वच्छ राहील. आता मिक्सरच्या भांड्याला आणि झाकणाला आपण तेल लावून घेतले. आपल्या हातांना पण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात हे गव्हाचा चिकटपणा हाताला चिकटत नाही आणि एकदम स्वच्छ राहतात हात. गहू पिळताना पण असं सगळ्या बाजूंनी आपण तेल लावून घेऊ हाताला पण, आणि थोडंसं पुसून घ्यायचं लावल्यावर. आता आपण गहू घेऊ. याच्यामध्ये थोडे थोडे गहू घालून दळून घ्यायचे आपल्याला. अगोदर थोडेसे गहू फिरवून घ्यायचे तसेच बिना पाणी टाकता. आता इथे 3 वाट्या गहू घेतलेत मी ह्याच्यामध्ये. आता याला अगोदर असंच फिरवून घेऊ बिना पाणी घालता. थोडंसं फिरवून घेतलं की मग पाणी घालणार आहोत आपण. आता इथे थोडेसे फिरवून झालेत गहू आपले. बघू शकता असा गोळा झाला. खूप जास्त पण बारीक दळायचं नाही, मग लाल कुरड्या होतील आपल्या, नाहीतर. याला मध्यमच दळायचं. आता याच्यामध्ये पाणी टाकून दळून घेतलं आपण थोडंसं. आता हे इथे घमेले घेतले, त्याच्यामध्ये ओतून घेऊ. मोठं भांडं घ्या, थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. आता याच प्रकारे आपण आणखी एक बॅच दळून घेऊ. 3 वाट्या गहू टाकते मी याच्यामध्ये, आणि अगोदर बिना पाण्याचं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून फिरवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपले गहू दळले जातात. आणि हलक्या हाताने एकदम दळून घ्यायचं, मिक्सर चालू बंद करत. खूप जास्त एकसारखं चालवायचं नाही, नाहीतर मग आपल्या सगळ्या गव्हाच्या सालांचा इथे चुरा होईल आणि लाल होतील कुरडया, किंवा आपला चीक पण लाल होईल. त्यामुळे हलक्या हातानेच मिक्सर फिरवून घ्यायचा चालू बंद करत. बघू शकता असं मस्त आपलं दळून होतं हे. आता या प्रकारेच आपण आपले सगळे गहू दळून घेऊ. थोडे थोडे घालायचे, अगोदर फिरवायचे, नंतर पाणी घालायचं. या प्रकारे सगळे गहू दळून घेऊ. आता इथे आपले गहू दळून झाले सगळे. बघू शकता सगळे गहू आपले दळून झालेले तिथे. आता याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेऊ थोडंसं. आणि मिक्सरचं भांडं धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. पाणी याच्यामध्ये टाकून धुवून घेतलं की बघू शकता एकदम स्वच्छ आपलं मिक्सरचं भांडं जसंच्या तसं राहिलेलं आहे. अजिबात घासण्यासाठी त्रास होत नाही किंवा चिकट होत नाही. त्यामुळे तेल लावून घ्यायचं याला. बघू शकता एकदम स्वच्छ आपलं मिक्सरचं भांडं आहे. फक्त पाण्याने मी 2 वेळा यातून विसळून काढलं की एकदम स्वच्छ जसं होतं तसं भांडं आपलं झालेलं आहे. आणि झाकणाला पण काहीच चिकटलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण, जे आपण गहू दळून घेतले त्याच्यामध्ये. आणि याला आता असं हाताने मिक्स करून घ्यायचं. सगळं असं एकजीव करून घ्यायचं मिक्स पाण्यामध्ये. आता आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे, असं थोडा थोडा गोळा घेऊन याचा. असं हातावर थोडं थोडं घ्यायचं आणि असं पिळून घ्यायचं हलक्या हाताने अगोदर, नाही तर उडतं ते खूप इकडे तिकडे. अगोदर हलक्या हाताने, मग कमी झाल्यावर जोरात प्रेस करून घ्यायचं यातला जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये असा कोंडा टाकून घ्यायचा आहे. ह्या कोंड्याची भाजी पण खूप छान लागते खायला. मी तुमच्या बरोबर शेअर करेल पुढच्या वेळेस नक्की. बघू शकता असे थोडं थोडं करून आपल्याला हे सगळं पिळून यातलं कोंडा आणि चीक वेगवेगळा करून घ्यायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं पिळून यातलं आपण
सगळा चिक काढून घेतोय। या प्रकारे आपण सगळं आता इथे कोंड्यातला चिक काढून घेतला आहे, वेगळा करून घेतला आहे। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही 2 वेळा गाळणार असाल तर गाळू शकता। माझ्याकडे बारीक चाळणी आहे, मी एकच वेळेस त्याने गाळणार आहे आणि अजिबात लाल वगैरे होत नाहीत कुरडया आपल्या। मी जे सांगते त्या पद्धतीने जर केल्या तर एकदम व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र कुरडया होतात मिक्सरमध्ये करून सुद्धा। ही बारीक चाळणी एकदम सोजीची चाळणी म्हणतात ती आहे। हिच्यामधून आपण चाळून घेऊ हे पीठ। सगळं चिक आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। असं वाटीने थोडं थोडं टाकून असं गाळून घेऊ। आपला सगळा कोंडा वरती राहील, याच्यामध्ये जो शिल्लक राहिलाय तो। या प्रकारे आपण चाळून घेऊ सगळं। थोडंसं जाम होतं ते, नंतर थोडं हलवून द्यायचं। असं वाटीने थोडंसं टॅप करायचं किंवा वाटीने मधून फिरवून घ्यायचं त्याला। एखाद्या चमच्याने घेतलं तरी चालेल। असं वाटीने फिरवून घ्यायचं म्हणजे पटपट खाली जातं ते। कुणी कुणी कापडाने पण गाळून घेतं, कॉटनच्या कापडाने। तुम्हाला घ्यायचं असेल तर तसं पण घेऊ शकता दुसऱ्या वेळेस, पण मी एकच वेळेस गाळून घेणार आहे। तरी पण अजिबात आपल्या कुरड्या लाल होणार नाहीत। मिक्सरमधल्या असल्या तरी पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार होतील आणि चिक पण आपला पांढरा होईल। मधून मधून असं पाठीमागे ओतून घ्यायचं हे परत आणि नवीन पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं। याच पद्धतीने आपल्याला सगळा हा चिक गाळून घ्यायचा आहे। शेवटी राहिलेला कोंडा असा दाबून दाबून याच्यामध्ये चिक गाळून घ्यायचा। चाळणीमध्येच दाबून घ्यायचं थोडंसं आणि तो ओतून घेऊ कोंड्यावर। ह्या कोंड्याचे पापड पण करतात, खूप छान लागतात ते पण खायला। ती पण रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करेल। बघायला आवडत असेल तर कमेंट करून सांगा। कोंड्याची पापड्या ही रेसिपी पण मी शेअर करेल तुमच्याबरोबर। आता इथे गाळून झाला आपला सगळा चिक। आता हा कोंडा आपल्याला परत एक वेळेस धुवून पिळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी परत तो मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतला आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। बुडून वरती येईल कोंडा एवढं पाणी टाकून घेतलंय आणि याला आता असं हाताने कुस्करून घ्यायचं। सगळ्या कोंड्याला असं कुस्करून घ्यायचं म्हणजे यातला राहिलेला चिक सगळा मोकळा होईल। ह्यावेळी एवढा त्रास होत नाही, दुसऱ्यांदा एकदम पटकन होतं आहे दुसऱ्यांदा। असं करून पिळून घेऊ आता पहिल्यासारखंच याला। यावेळी थोडे मोठे मोठे गोळे घेतले तरी चालेल। आता आपण पूर्ण चिक काढून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला शेवटच्या वेळेस गाळून घ्यायचं आहे हे। त्यामुळे यावेळेस सगळा चिक काढून घ्यायचा आहे याच्यातला आणि याला पण पहिल्यासारखंच चाळून घ्यायचं चाळणी नाही ते। पण ह्यावेळेस पातळ असल्यामुळे बघू शकता एकदम पटपट गाळला जातो आहे आपला चिक। याच पद्धतीने सगळं गाळून घेतलं दुसऱ्या वेळेचा चिक पण आणि याला असं पिळून घेतलं। आता इथे गाळून झाला आपला दोन्ही वेळेचा चिक। आता आपल्याला हा डब्बा 2 दिवसांसाठी असाच ठेवायचा आहे। कुणी कुणी केल्यावर दुसऱ्याच दिवशी कुरडया करतं, पण मी 2 दिवस ठेवणार आहे। याने आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतात। पण 2 दिवस ठेवलं की याला वरती जे पाणी येतं ते बदलायचं आहे आपल्याला। आता रात्री जर ठेवलं तर सकाळी एकदा, परत संध्याकाळी, परत दुसऱ्या दिवशी सकाळी असं याच्यामधलं जे वरती लाल पाणी येतं ते काढून टाकायचं आणि खालपासून चिक हलवून द्यायचा पूर्ण आणि परत दुसरं पाणी टाकायचं याच्यामध्ये। असं 2-3 वेळा करायचं तुम्ही, म्हणजे अजिबात आपल्या कुरडया लाल होणार नाही, एकदम पांढऱ्या शुभ्र होतील। याच्यातलं पाणी जरूर बदलायचं आहे। वरती लाल पाणी तरंगून आलं निवळून की मग बदलून घ्यायचं, पण याला अजिबात हलवायचं नाही, निवळू द्यायचं। आता दुसऱ्या दिवशी 1 दिवस ठेवून त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी हा चिक कुरडया करायला घेतला आहे। अशी खडी खाली जमते बघू शकता।
घट्ट अशी. आता ही फोडून घ्यायची आपल्याला, पूर्ण मोकळी करून घ्यायचे. तुम्ही हाताने करू शकता किंवा एखाद्या चमच्याने असं करून घेऊ शकता मोकळं. खूप घट्ट असते ही खडी, वरती पाणी असतं चिकाचं, पण खाली खडी घट्ट बसलेली असते. ती अशी एखाद्या चमच्याने फोडून घ्यायची, पूर्ण मोकळी करून घ्यायची. आपल्याला सगळा चिक मोकळा करायचा आहे. या पद्धतीने असते ही खडी. अशा हातावर घेतली की कोरडी होते. हिला आता मोकळं करून घेऊ पूर्ण. आता मोकळी करून झाली आपली खडी. आता इथे एक पातेलं घेतलं मी. आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी टाकण्यासाठी अंदाज येईल. आता याला परत एकदा हलवून, तो लगेच तळाला बसतो म्हणून परत एकदा हलवून घेतला आणि चाळणीवर याला चाळून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे एखादा कण जरा राहिला असेल गव्हाचा तर तो इथे गाळला जाईल. इथे आता चिक गाळून घेऊ आपण आणि मोजून घेऊ. असं करून व्यवस्थित याला हलक्या हाताने मी चाळून घेतलंय. चिक किती भरतो त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं असतं, त्यामुळे चिक मोजूनच घ्यायचा. गहू किती असू द्या, पण चिकावर पाणी टाकते मी. माझ्या पद्धतीने जर कुरड्या केल्या तर अजिबात कमी किंवा जास्त पाणी होत नाही. आता इथे एक पातेलं आपला पूर्ण चिक निघाला आहे, तो आपण दुसऱ्या पातेल्यात ओतून घेऊ आणि राहिलेला चिक पण मोजून घेऊ. आता हा चिक इथे ओतून घेतला आहे मी पातेल्यामध्ये आणि आता शिल्लक राहिलेला चिक पण असाच गाळून मोजून घेऊ आपण. आता इथे सगळा चिक आपला मोजून झाला आहे. हे आता अर्ध पातेलं भरले, म्हणजे एकूण आपलं 1.5 पातेलं चिक झालेलं आहे. पहिले एक आणि हे अर्धा. आता याच्यानुसार आपल्याला पाणी टाकता येईल. जेवढा चिक असतो तेवढंच पाणी टाकायचं असतं कुरड्या करताना, म्हणजे अजिबात घट्ट होत नाही किंवा पातळ होत नाहीत. आता इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे मी जाडबुडाचं आणि त्याला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे लागत नाही आपलं चिक हटताना खाली. आणि भांडं जाडबुडाचंच घ्या. आता याच्यामध्ये एक पातेलं पाणी टाकले आणि हे दुसरं मी 2 गच्च भरून पातेलं टाकलेत, पण यातलं अर्ध पातेलं आपण उकळी आल्यानंतर काढून ठेवणार आहोत. इथे उकळी आली पाण्याला आपल्या. आता यातलं अर्ध पातेलं पाणी काढून ठेवू आणि जेवढा चिक होता तेवढंच पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचे. गरज पडलीच तर हे पाणी आपल्याला वापरायचे. शक्यतो गरज पडतच नाही, पण केव्हा केव्हा एखाद्या गव्हावर असतं, कधी कधी लागू शकतं, म्हणून असं बाजूला ठेवायचं. आणि ते पाणी काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं. मी 3 चमचे मीठ टाकलं, पण नंतर तुम्हाला चिक झाल्यावर खाऊन बघायचं, म्हणजे कमी जास्त वाटलं तर याला थोडंसं टाकू शकता आणखी. पण हे 3 चमचे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आणि असा चाटू आहे माझ्याकडे, त्याने मी हटवून घेणार आहे. नसेल तर असं लाटण्याने तुम्ही हटवून घ्या. आता इथे आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे. चिक परत एकदा खालून हलवून द्यायचा असा. तो खाली बसलेला असतो, लगेच तळाला बसतो. आणि एका हाताने असं हटवून घ्यायचं याला. अगोदर पाणी असं फिरवून घ्यायचं मोकळं आणि नंतर चिक ओतायला सुरुवात करायची. आणि एका हाताने चिक ओतून घ्या. तुमच्याकडे मदतीला कुणी असेल तर 2 जणं मिळून करू शकता. कुरड्याला शक्यतो 2 माणसं लागतातच, पण माझ्याकडे इथे कोणी नाही आहे मदतीला, त्यामुळे मी एकटीच करते. आता याला असं हटवून घ्यायचं, एकसारखं हलवत राहायचं. याच्यामध्ये गाठी होता कामा नाही अजिबात. गाठी जर झाल्या तर आपला चिक बिघडला समजा. कुरड्या घालता येत नाहीत, त्या सोऱ्यामध्ये अडकतात. त्याला गुंजा म्हणतात. चिकामध्ये गुंजा झाल्या त्या होऊ द्यायच्या नाही. एकसारखा हलवून घ्यायचा आहे चिक आपल्याला. असं एका हाताने पातेलं धरायचं आणि एका हाताने हटायचं. मी गॅस खाली घेतला आहे, वरती जमत नव्हतं, किचन वाट्यावर हटायला जमलं नसतं, म्हणून गॅस खाली घेतलेला आहे. आणि असं पण त्रासच होतो आहे, एका हाताने हटायचं आणि एका हाताने धरायचं. याला दोन्ही हाताने हटलं पाहिजे, व्यवस्थित हटल्या जातं. तिथे बघू शकता कडेपासून असा सगळ्या बाजूंनी चिक हलवून घ्यायचा आणि अजिबात आपल्या चिकामध्ये गाठी राहिलेल्या नाही आहेत. पूर्ण मऊ एकसारखा चिक झालेला आहे.
असा सगळीकडून हलवून घ्यायचा चीक. कडेला अजिबात कच्चा राहता कामा नये, त्याला पण मध्ये असं फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला चीक बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आणि मऊ झालेला आहे. अजिबात गाठ वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. याला सुरुवातीला हलवताना एकसारखं हलवायचं, अजिबात गॅप पडू द्यायचा नाही, नाही तर गाठी बनतात. आणि खूप फास्ट हलवायचं. आता इथे हाटून झाला आपला चीक. याला थोडा वेळ असंच मिक्स करून दाबून ठेवू आपण. चमच्याच्या साहाय्याने असं एकसारखं करून घ्यायचं आणि याला झाकून ठेवू आपण. असं एकसारखा करून घ्यायचा चीक. बघू शकता एकदम मऊ एकसारखा चीक झालेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवू आणि याला 2-3 मिनिट असंच शिजू देऊ. 2-3 मिनिट शिजल्यानंतर आपण याला बघूया. मधून मधून याला हलवायचं, 2 मिनिट झाकायचं, पुन्हा काढायचं, असं 3-4 वेळेस करायचं, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला जातो. आता इथे 2-3 मिनिट झालेत. परत याच्यावरचं झाकण काढू आणि याला हलवून घेऊ. असा सगळीकडून परत एकदा हलवून घ्यायचा. सगळ्या कडा वगैरे सगळ्या कडेला अजिबात तसा चीक राहू द्यायचा नाही, नाहीतर तो शिजणार नाही आणि मधला मधलाच हालेल किंवा लागेल खाली. अजिबात पातेलं लागलं नव्हतं माझं, पूर्ण चीक झाला. तरी तुमचं भांडं जाडबुडाचं नसेल तर असे झाल्यावर काय करायचं, हटवून घेतल्यावर एखादा तवा घ्यायचा जाड, तो गॅसवर ठेवायचा आणि त्याच्यावर पातेलं ठेवायचं, म्हणजे आपलं पातेलं खालून लागणार नाही किंवा जास्त चीक वाया जाणार नाही. आणि जाडबुडाचं असेल तर असं डायरेक्ट ठेवलं तरी चालेल. परत एकदा याला हलवून घेतलं आहे आणि झाकून ठेवले. परत 2 मिनटासाठी हलवून घेतलं आणि आता बघू शकता असं कडेने पाणी सुटलं की आपला चीक झाला समजावयास. चीक शिजला हे कळण्यासाठी 2-3 हे असतात. एक तर आपल्या चिकावर पाणी तरंगलं की समजायचं चीक झालेला आहे तयार, किंवा असा चाटूला वरती केलं की त्याला खाली असं लांब तार आली की समजावं चीक झाला आहे, किंवा असं दाबून देताना हाताला चिकटला नाही तरी पण आपला चीक झाला आहे असं समजावं. आणि झाकण ठेवल्यावर असा गुंग आवाज येतो त्याचा, तो आला तरी पण चीक शिजला आहे असं समजावं. 3-4 पद्धतीने आपण चीक शिजला हे समजू शकतो नवीन शिकणाऱ्यांसाठी. आता इथे जाड आणि बारीक अशा 2 प्लेट आहेत माझ्याकडे, तर मी यातली जाड प्लेट वापरणार आहे आणि हा पितळी सोऱ्या वापरणार आहे. आता याला चीक भरून घेऊ याच्यामध्ये. असं पूर्ण झाकण काढायचं नाही चिकावरचं, थंड होऊ द्यायचा नाही बाकीचा चीक, म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत कुरड्या घालायला जड जात नाही, त्रास होत नाही. नाहीतर चीक जर थंड झाला तर शेवटी कुरड्या घालायला खूप त्रास होतो, जोरात दाबावं लागतं, मग हात दुखून जातात. त्यामुळे चीक गरमच राहू द्यायचा, असं झाकून ठेवायचं भरून घेतल्यावर. आणि आता याच्या कुरड्या घालून घेऊ आपण. तुम्हाला जशा जाड पातळ पाहिजे तशा 1.5 वेड्याच्या किंवा 2.5 वेड्याच्या कुरड्या घालून घ्या. बघू शकता असं गोल फिरवून कुरडई घालून घ्यायची. एकदम मस्त असा चीक झाला आपला आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या येत आहेत. याच्यामध्ये 2च कुरड्या होतात, छोटा सोऱ्या हा. शिल्लक राहिलेल्याची कुरडई घालायचा प्रयत्न करायचा नाही, ती पूर्ण होत नाही, अर्धवटच होते. त्यामुळे 2च घालून पुन्हा भरून घ्यायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने कुरड्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता एकदम इझी पडत आहे आपला चीक. घट्ट किंवा पातळ अजिबात झालेला नाही आहे, एकदम प्रमाणात आहे. मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स वापरून जर कुरड्या केल्या तर अजिबात फसणार नाही तुमच्या कुरड्या. पहिल्या प्रयत्नातच तुम्ही कुरड्या एकदम परफेक्ट करू शकाल. जेवढा आपला चीक आहे मोजून घ्यायचा आणि तेवढ्याच पाणी टाकायचं आहे आपल्याला, आणि थोडंसं वरती टाकून बाजूला काढून ठेवायचं. पण जेवढा चीक तेवढंच पाणी कुरड्यांसाठी लागतं, हे लक्षात ठेवायचं. आणि इथे बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या सगळ्या कुरड्या करून झाल्यात. एकदम मस्त अशा.
आणि तारा पण बघू शकता सगळ्या सेपरेट झाल्यात. नाही तर चीक जर सैल झाला तर असा गोळा बनतो पापडीसारखा. कुरडईच्या तारा सेपरेट दिसत नाहीत. पण आपल्या इथे घट्ट नाही किंवा पातळ नाही, असा मध्यम बरोबर जेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपला चीक तयार झाला आहे. आणि बघू शकता एकदम मस्त अशी कुरडई लगेच हातावर येते, म्हणजे आपला चीक एकदम परफेक्ट झाला होता. बघू शकता इथे. आणि कुरडईच्या तारा पण एकदम एक एक तार मोकळी अशी झालेली आहे. खूप मस्त अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया इथे करून तयार आहेत. आणि ह्या कुरड्या एकदम छान अशा आंबूस झाल्या होत्या. बघू शकता इथे. आता याला 3-4 दिवस मी कडकडीत उन्हात वाळवून घेतले, घरामध्येच गॅलरीमध्येच. तुमचं जर वरती टेरेसवर टाकायची सोय असेल तर तुम्ही 2 दिवसाच्या उन्हातच अगदी कडकडीत वाळतात कुरड्या. आणि इथे बघू शकता एक एक तार आपली सेपरेट झालेली आहे. तळून बघू शकता तेलात टाकल्याबरोबर दुप्पट फुलते आपली कुरडई आणि एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही पण कुरडया करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि या सांगितलेल्या सगळ्या टिप वापरून तुम्ही पण कुरडया करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.